श्री गोकुळ निवास ट्रस्ट आणि ह्या ट्रस्टच्या माध्यमातून आपण घेतलेली संकल्पना 108 कथेची संकल्पना जे स्वर्गवासी वैकुंठवासी उद्धव महाराज कोरडे गेल्या 4 वर्षापूर्वी जी संकल्पना घेतली होती, परंतु काही नीतीचं देणं असतं, काही घेणं असतं. कारण इथं देवाच्या विच्छाशिवाय काहीच घडत नसतं. म्हणून देवाजीचे आले म्हणा तिथे कोणाचे काही चालेना. आणि 2 वर्षापूर्वी जे आपल्याला सोडून गेले ते आदरणीय आमचे प्रेरणास्थान, आमचे मित्र उद्धव महाराज कोरडे. दादांना दिलेलं वचन की दादा, हे कार्य जरी तुम्ही आम्ही एकत्र संकल्पना घेतली असेल, पण ही संकल्पना धर्मकार्याची आहे. या संकल्पनेतून धर्माचा प्रचार प्रसार, गोमातेची सेवा, आपली तरुण पिढी जी भटाकलेली दिशाहीन झालेली आहे त्याला धर्म समजावा, ते व्यसनमुक्त व्हावे, त्यांनी गळ्यामध्ये माळी घालाव्या, ह्याकरता हा केलेला अट्टहास. आणि याची सुरुवात आपण भाकरवाडीपासून केली. आपल्या सर्व तरुण मंडळीला माहीत आहेत, आपल्या गावातले शेकडो तरुण मंडळी आमच्या सोबत आहेत आणि हजारो गावाचे मुलंसुद्धा आपल्याकडं गोरक्षण करण्यासाठी आपल्यासोबत गोरक्षण करतात. जवळपास 26 कथा आपल्या झालेल्या आहे या 2-2.5-3 वर्षामध्ये आणि 27वी कथा आज आपल्या गावात या ठिकाणी. आजचा 3रा दिवस. खूप भाग्यवान आहे आपण. हे कार्य महाराष्ट्रामध्ये कमी प्रमाणात होतंय. कथा कीर्तन होतात, पण 108 आपल्याला संकल्पना घेऊनच करायच्या, हे सगळ्यात महत्त्वाचं धर्मध्वजाचं कार्य आहे. हे होत नाही सहकरून. म्हणून ह्या कार्याने ज्योतीनं ज्योत लावल्या जाते, माणसाने माणूस जोडल्या जातो आणि संघटन तयार होतं धर्मकार्यासाठी. तसे आमच्या तरुण मुलांचं संघटन तयार झालेलं आहे. ते फक्त धर्मकार्यासाठी कार्य करतं. बरं, नुसतं गोरक्षणच करत नाही, तर आम्ही काही अनाथ मुलं असन, गरीब मुलं असन, की देवाने त्यांना काही शिकवण्यासाठी चान्स दिलेला आहे. म्हणजे गरीब म्हणल्या जात नाही, पैशानं गरीब असला म्हणजे गरीब नसतो, पण परिस्थितीनं गरीब असतं. मग ते मुलं शिकू शकत नाही, त्या मुलांना सुद्धा आम्ही दत्तक घेऊन त्यांना वारकरी शिक्षण संस्थेमध्ये आम्ही टाकत असतो. पण आपलं कार्य हे उजगर नाही. आज जवळपास आम्ही 10-12 मुलं 2-2.5 वर्षापासून आम्ही ते कार्य चालू केलेलं आहे.